कन्सिलर चुकीचा वापरल्यामुळे आपले अंडर आईज आणखी ग्रे दिसतायत का? हो. चुकीचा शेड, चुकीचं लेअरिंग आणि चुकीच्या टेक्निक्स तुमचे डार्क सर्कल्स आणखी जास्त दाखवू शकतात. मराठी स्किन टोनवर कन्सिलर वेगळं काम करतो. पण YouTube आणि Instagramवरचे आपण शॉर्ट्स बघतो आणि त्याच्यावरचे कन्सिलर टिप्स आपण फॉलो करतो आणि ते केल्याने कन्सिलर कधीच आपलं परफेक्ट बसत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे. हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला अगदी कन्सिलर म्हणजे काय, त्यांचे टाइप्स, त्यांचे शेड्स, कुठला कन्सिलर कुठल्या प्रॉब्लेम वरती यूज करायचा आहे, ते अगदी क्रीज प्रूफ अंडर आईज कसे मिळवायचे, ते सगळं काही मी तुम्हाला एकदम डिटेल सांगणार आहे. ज्यामुळे तुमचा कन्सिलर कधीच ग्रे, पॅची, केकी आणि बिलकुल क्रीज सुद्धा होणार नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही बेस्ट अफोर्डेबल कन्सिलर सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या काही वर्षात माझ्या क्लायंट्स वरती आणि माझ्या स्वतःवरती बेस्ट कन्सिलर टेक्निक्स वापरले आहेत आणि त्या आज सर्व काही प्रो सिक्रेट्स मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोबत शेअर करणार आहे. जसं की जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील, पिंपल्स असेल, काही बर्थ मार्क असेल, रेडनेस असेल, पिगमेंटेशन असेल, तर ते कशा प्रकारे परफेक्टली हाईड करायचे, हे सगळं काही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कन्सिलर योग्य पद्धतीने जर तुम्ही वापरला तर काही सेकंदात तुमचा अंडर आय हा कम्प्लिटली स्मूथ आणि एकदम ब्राईट कसं काय दिसू शकतो ते. म्हणून एकही सेकंद बिलकुल स्किप करू नका. नमस्कार, मी दीपाली आणि तुम्ही पाहतायत ग्लो विथ दीपाली. मी एक प्रोफेशनली सर्टिफाईड मेकअप आर्टिस्ट आहे आणि आज मी तुम्हाला कम्प्लीट कन्सिलर गाईड काय आहे ते सगळं काही मी सांगणार आहे. आणि आपण आज एका अशा प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत ज्याशिवाय आपला मेकअप अपूर्ण आहे, इनकम्प्लीट आहे, जे आहे कन्सिलर. हा व्हिडिओ आहे कम्प्लीट कन्सिलर गाईड, म्हणजेच मराठी स्किन टोन साठी खास कन्सिलर कसं काय निवडायचा ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल किंवा स्वतः मेकअप करणारे असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला एकदम बेसिक पासून ते एक्सपर्ट लेवल पर्यंत सगळं काही सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले म्हणजे कन्सिलर म्हणजे काय? तर कन्सिलर म्हणजे आपल्या त्वचावरील डार्क सर्कल्स, पिंपल्स, रेडनेस आणि पिगमेंटेशन लपवणारा प्रोडक्ट. कन्सिलर हा जरा फाउंडेशन पेक्षा थोडा जास्त कव्हरेज देतो. तो थिक असतो आणि फक्त त्याच भागात लावला जातो जिथे आपल्याला गरज असते. पण योग्य प्रकार, शेड आणि टेक्निक जर तुम्हाला माहिती नसेल तर तो कन्सिलर तुमचा केकी किंवा व्हाईट पॅची दिसू शकतो. कन्सिलरचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला येतो लिक्विड कन्सिलर, दुसरा येतो क्रीम कन्सिलर, तिसरा येतो स्टिक कन्सिलर आणि चौथा प्रकार येतो कलर करेक्टर बेस्ट कन्सिलर. सगळ्यात पहिला म्हणजे लिक्विड कन्सिलर. लिक्विड कन्सिलर हा सर्वात सोपा आणि एकदम नॅचरल फिनिश देणारा कन्सिलर असतो. त्यानंतर येतो क्रीम कन्सिलर, जो ड्राय स्किन साठी योग्य असतो पण नीट ब्लेंड करावा लागतो. त्याला ब्लेंड करायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यानंतर येतो थर्ड म्हणजे स्टिक कन्सिलर, तो जास्त कव्हरेज देतो, त्यासाठी तो बेस्ट असतो. आणि चौथा येतो कलर करेक्टर बेस्ट कन्सिलर, जसं की तुम्हाला डार्कनेस असेल त्यासाठी न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण इथे युज करतो. आता मी एक तुम्हाला इथं कन्फ्युजन दूर करणार आहे, जे आहे कन्सिलर आणि करेक्टर कन्सिलर हे काय असतं तर ते तुम्हाला सांगणार आहे. तर कन्सिलर म्हणजे कन्सिलचा अर्थ काय आहे की लपवणं. जे आपण लपवण्यासाठी वापरतो त्याला करेक्टिंग कन्सिलर म्हणतात. आणि ज्या भागाला आपल्याला हायलाइट करायचं असतं ना त्या भागाला आपण काय वापरतो तर आपण हायलाइटिंग कन्सिलर वापरतो किंवा आपल्या स्किन टोन पेक्षा 2 शेड लाईट असतो. जसं की हनवटी, ब्रिज ऑफ द नोज, अंडर आईजच्या ठिकाणी वगैरे आपण जो वापरतो तर तो हायलाइटिंग कन्सिलर वापरतो. आता शेड जे असतो आपण कन्सिलरचा निवडतो तर ते शेड निवडणं म्हणजे कन्सिलरची आत्मा असते. पहिलं म्हणजे तुमचा अंडरटोन तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. जसं की कूल अंडरटोन असेल तर निळसर व्हेन्स तुम्हाला दिसेल, वॉर्म अंडरटोन असेल तर तुमच्या व्हेन्स तुम्हाला हिरवट दिसेल, न्यूट्रल असेल तर दोघांचा मिक्स व्हेन तुम्हाला दिसणार आहे. आणि बहुतेक मराठी त्वचा ही वॉर्म किंवा न्यूट्रल अंडरटोन मध्येच येते. आणि अजून जर तुम्हाला डिटेल अंडरटोन, स्किन टोन याबद्दल किंवा स्किन टाईप बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी मराठी स्किन नुसार फाउंडेशन कसं ओळखायचं हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यात मी सगळी काही माहिती म्हणजे टोन, अंडरटोन कसं ओळखायचं हे एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे. आता शेड प्रॅक्टिकली कसा ओळखायचा ते तुम्हाला सांगते. तुम्हाला सगळ्यात पहिले कलर थेअरी माहित असणं खूप गरजेचं आहे. हे जर तुम्हाला माहिती असेल आणि मेकअप टेक्निक तुम्हाला राईट माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही स्किनवर व्यवस्थित प्रकारे काम करू शकतात. मराठी स्किन मध्ये डार्क ब्राऊन किंवा ब्ल्यू अंडरटोन असलेले डार्क सर्कल हे सामान्य आहेत. म्हणूनच कलर करेक्शन खूप महत्वाचं आहे. अंडर आईज लपवण्यासाठी तुम्हाला तुमचे अंडर आईज बघायचे आहे, त्याची इंटेन्सिटी बघायची आहे.
खूप डार्क आहे तुमचे अंडर आईज का खूप नॉर्मल आहे, की डार्क सर्कलच बिलकुल नाहीयेत. काहींना डार्क सर्कल अजिबात नसतात. तरीही उगाच आपण कलर करेक्शन का करायचं? त्याच्यात आपल्याला कलर करेक्शन वापरायचा नाहीये. कारण जर तुम्हाला डार्क सर्कलच नसतील आणि तुम्ही तिथं कलर करेक्शन जर वापरत असाल, तर उगाचच तुम्ही तिथं लेयर्स वाढवत आहात. तर तुमचा अंडर आईज एकदम पॅची दिसू शकतो. आता मी तुम्हाला विदाऊट मेकअप म्हणजे मी कुठलाही मेकअप करणार नाहीये. तुमच्या समोर विदाऊट मेकअप येणार आहे आणि विदाऊट मेकअप मी तुम्हाला माझे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, मला डार्क सर्कल सुद्धा आहेत थोडेफार, त्याच्यानंतर थोडासा रेडनेस सुद्धा आहे, बर्थ मार्क सुद्धा आहे. हे सगळं काही मी तुम्हाला एकदम कम्प्लिटली कव्हर कसं काय करायचं, हे सगळं काही तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. सो तुम्ही आता बघू शकतात मी कम्प्लिटली माझं जे स्किन प्रेप आहे, जसं की टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर, हे मी कम्प्लिटली स्किन केअर करून आलेली आहे. आणि कम्प्लीट स्किन केअर झाल्यानंतर जी स्टेप येते ती येते कलर करेक्शन, किंवा जर तुम्हाला ड्यूई मेकअप पाहिजे असेल तर येते स्ट्रोक क्रीम. तर आपल्याला काय करायचं असतं, तर कलर करेक्शन करायचं असतं. आता कलर करेक्शन म्हणजे काय, तर ते मी तुम्हाला अगोदरच थेरीमध्ये सांगितलेलं आहे, पण तरीही मी तुम्हाला आता परत सांगते की कलर करेक्शन म्हणजे आपल्याला तिथला जो कलर असतो एखाद्या स्किनचा, म्हणजे आता जसं की तुम्हाला मी सांगेल की डार्क सर्कल, तर त्याला करेक्ट करायचं म्हणजे त्याचं कलर करेक्ट करायचं असतं. त्याच्यामुळे कलर करेक्शन ही आपण मेथड यूज करत असतो. ओके. सो आता तुम्ही बघू शकता की मला इथं बर्थमार्क आहे, ते सुद्धा कसं कव्हर करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तसंच मी तुम्हाला आता कुठे कुठे मला रेडनेस आहे, तुम्ही बघू शकता इथं, इथं रेडनेस आहे, थोडंसं नाकाच्या बाजूला ते रेडनेस आहे. त्याच्यानंतर डार्क सर्कल्स, हे सगळं काही आपण सगळं क्लिअर कव्हर करणार आहोत आपण, जेणेकरून आपला फाउंडेशन, आपला बेस एकदम फ्लॉलेस दिसेल. असं वाटणारच नाही तुम्हाला की आपल्या स्किनवरती काही डार्क सर्कल्स होते, बर्थ मार्क होतं किंवा काही रेडनेस होती, असं तुम्हाला काहीही दिसणार नाही. त्याच्यामुळे कम्प्लीट थेअरी तुम्हाला अगदी समजून घ्यायला पाहिजे आणि मग थेअरी समजल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकली ते करता आलं पाहिजे. तेव्हा तुमचा फ्लॉलेस तुमचा बेस होणार आहे. तुम्ही बघू शकता माझी स्किन आता अशी दिसते आणि स्किन प्रेप केल्यानंतर मी लिप बाल्म सुद्धा लावून घेतलेला आहे आणि आता आपण कलर करेक्शन कडे वळणार आहोत. सगळ्यात आधी मी इथं घेतलेलं आहे इनसाइडचं प्रो कन्सिलर पॅलेट, हे मी घेतलेलं आहे. आता हे जे कन्सिलर आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ऑरेंज करेक्टर आहे. त्याच्यानंतर ऑरेंज पेक्षा म्हणजे ऑरेंजला न्यूट्रलाइज करण्यासाठी एक ऑरेंज करेक्टरच्या म्हणजे ब्राऊन करेक्टर आहे आणि अजून एक त्याच्यापेक्षा डार्कर आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे कन्सिलर पॅलेट आहे. आणि त्याच्यानंतर सगळे म्हणजे न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा हायलाइटिंग करण्यासाठी असे सगळ्या प्रकारचे हे कन्सिलर याच्यामध्ये आपल्याला मिळतात. आता तुम्हाला प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. आता प्रॉब्लेम्स काय काय आहेत तुमच्या स्किनमध्ये ते तुम्ही बघणार आहात. जसं की आता मी तुम्हाला सांगता माझ्या स्किनमध्ये मी तुम्हाला सांगते की मला डार्क सर्कल्स आहेत. बघू शकतात की आपल्या ओठांच्या आजूबाजूला थोडंसं डार्कनेस आहे. त्यानंतर इथं नाकाच्या आजूबाजूला रेडनेस आहे आणि हा बर्थमार्क आहे. तर ह्या सगळ्यांना आपण कसं काय कव्हर करू शकतो ते मी आता तुम्हाला दाखवते. सो सगळ्यात पहिले आता आपण डार्क सर्कल कसे कव्हर करायचे ते मी तुम्हाला दाखवते. आता माझ्या डार्क सर्कलची इंटेन्सिटी कशी आहे ते मी बघणार आहे. तर माझ्या डार्क सर्कलची इंटेन्सिटी तुम्ही बघू शकता की एवढी पण जास्त नाही किंवा एवढी पण कमी नाहीये. ओके. सो मीडियम डार्क सर्कल आहेत माझे, जास्त पण नाहीयेत आणि एकदम कमी पण नाहीयेत. सो त्याच्यासाठी मी काय करणार आहे, ऑरेंज कलर करेक्टर घेणार नाहीये. ओके. मी ऑरेंज कलर करेक्टर बिलकुल घेणार नाहीये. तर त्याच्या बाजूचा जो आहे वरचा, हा जो कलर करेक्शन आहे, थोडासा पीचिश टाइप आहे, तो घेणार आहे मी. आणि तो घेऊन तुम्ही बघू शकता असं मी घेतलेला आहे. त्याचा जो शेड आहे तो असा आहे. ओके. पीचिश ऑरेंज टाइप आहे. ओके. आणि हा ऑरेंज जो आहे ना, तो एकदम थोडासा डार्क ऑरेंज आहे. तर हा कलर करेक्शन आपण वापरणार नाहीये. आपण वापरणार आहोत जरासं पीचिश टाइपचा. ओके. सो मी हा पीच कलर करेक्टर घेणार आहे. डार्क सर्कलला आपण हे लावणार आहोत. ओके. तुम्ही बघू शकतात लगेच केवढा डिफरन्स आपल्या डार्क सर्कल मध्ये आलाय. हे ब्लेंड करण्यासाठी आपण ब्रश सुद्धा युज करू शकतो, आपले फिंगर सुद्धा युज करू शकतो आणि तसंच ब्युटी ब्लेंडर सुद्धा युज करू शकतो. डार्क सर्कल हे जास्त असतील आणि तुमचा कन्सिलर जो असेल हा थोडासा लाईट वेट असेल, हाय कव्हरेज नसेल, तर तुम्हाला ब्रश युज करायचा आहे. पण जर तुमचा कन्सिलर हा हाय कव्हरेजचा असेल तर तुम्हाला नेहमी ब्युटी ब्लेंडर युज करायचा आहे. कारण हाय कव्हरेज कन्सिलर ऑलवेज आपल्याला कव्हरेज देतात म्हणजे देतातच. जो इनसाइडचं जे कन्सिलर आहे त्याचा जो कव्हरेज आहे तो एवढा जास्त हाय कव्हरेज नाहीये. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, मी आता इथं ब्रश आहे, बॉजी ब्युटीचा ब्रश आहे, B425 असं म्हणून हा ब्रश आहे, तो मी घेणार आहे आणि माझे जे डार्क सर्कल्स आहेत तर ते हळुवारपणे ब्लेंड करणार आहे. ओके. सो तुम्ही बघू शकता लगेच केवढा डिफरन्स आला आहे आपल्या डार्क सर्कलमध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकची गरज असते. जर तुम्हाला टेक्निक माहिती पडली तर तुम्ही कुठल्याही प्रोडक्ट वरती तुम्ही मेकअप करू शकतात, कुठलाही प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. टेक्निक आपण दुसऱ्या डोळ्यात सुद्धा युज करणार आहोत.
त्यानंतर आपण काय करणार आहोत की ब्युटी ब्लेंडरने आपण हे व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कुठलेही एजेस कन्सिलरच्या दिसणार नाही आणि कन्सिलर आपला पॅचेस सुद्धा दिसणार नाही, याची आपण काळजी घेणार आहोत. बऱ्याच जणांना डोळ्यांच्या वरती सुद्धा डार्कनेस असतो, जसं की मला सुद्धा आहे. सो त्याला सुद्धा आपण तसंच कव्हर करणार आहोत. कारण जर तुम्ही एकदम लाईट कन्सिलर जर वापरलं तिथं, तर तुमचे जे लिड्स असतात, आय लिड्स असतात, तर ते एकतर ग्रे दिसू शकतात. त्याच्यामुळे कधीही त्यांना सुद्धा तुम्हाला कलर करेक्शनची गरज असते. त्याच्यामुळे कधीही कलर करेक्शन न वापरता तुम्ही डायरेक्टली जर हायलाइटिंग कन्सिलर किंवा लाईट कन्सिलर जर वापरला, तर तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. बघू शकतात अशा प्रकारे मी आपल्या डोळ्यांच्या वरती सुद्धा कलर करेक्शन करून घेत आहे. आपले जे डोळे आहेत ते व्यवस्थित कलर करेक्शन झालेलं आहे आणि कलर करेक्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला जो बेस टर्न आउट होणार आहे तो इतका छान होणार आहे आणि एकदम फ्लॉलेस दिसणार. कुठेही ग्रे पॅचेस किंवा ग्रे बेस तुम्हाला दिसून येणार नाही. नोजच्या अराउंड जर तुम्हाला डार्कनेस असेल, रेडनेस असेल, तर ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे कसं काय कलर करेक्ट करू शकतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तुम्हाला ग्रीन कलर करेक्टर प्रत्येक वेळेस घ्यायची गरज नाहीये. तर तुम्ही सेम डार्क किंवा ऑरेंज आणि थोडासा मी जो इथं पीच कलर घेतला होता त्याला जर तुम्ही मिक्स केला किंवा तुम्ही डार्क कन्सिलर वापरलं, तुमच्या स्किन टोन पेक्षा थोडासा 1-2 शेड डार्कर वापरला, तरीही तुम्ही ते कलर करेक्ट करू शकता. आता ते कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता मी इथे लॉरियलचं हे इन्फॅलिबल कन्सिलर घेतलेलं आहे आणि हे लॉरियलचं कन्सिलर घेऊन मी माझ्या नाकाच्या आजूबाजूला जिथं रेडनेस आहे किंवा थोडंफार कलर करेक्शनची गरज आहे, तर तिथं मी हे कन्सिलर वापरणार आहे. आणि कसं काय करायचं आहे, थोडंसं हे आपल्या बॅक ऑफ द हँडवर काढून घ्यायचं आहे. ओके. सो हे माझ्या स्किन टोन पेक्षा 1 ते 1.5 शेड डार्क आहे. सो हे मी आता यूज करणार आहे मला कलर करेक्शनसाठी. सो कसं वापरायचं, असा एक फ्लॅट ब्रश जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि काय करायचं, थोडंसं त्या ब्रशवरती घ्यायचं. डायरेक्टली वॉन्डने आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं नाहीये. थोडंसं ब्रशवर घ्यायचं. त्याच्यानंतर जिथं गरज आहे तिथं आपल्याला हे अप्लाय करून घ्यायचं आहे. जे कव्हरेज आहे ते पण खूप छान आहे. ओके. सो जिथं जिथं गरज आहे तिथं मी तुम्हाला हे अप्लाय करून दाखवते. तुम्ही बघू शकता कव्हरेज कसं दिलेलं आहे त्याने. कव्हरेज हे खूप चांगलं आहे याचं. आपल्या ओठांच्या आजूबाजूला पण डार्कनेस असतो, तिथेही आपण हे व्यवस्थित प्रकारे लावून घेणार आहोत. कन्सिलर असेल तर हे एकतर तुमच्या स्किन टोन पेक्षा एकच शेड डार्क पाहिजे. जास्त डार्क सुद्धा नकोय आपल्याला. एक शेड डार्कर असेल तरी चालेल. आता हे जे कन्सिलर मी यूज करते ते माझ्या स्किन टोन पेक्षा एक शेड डार्क आहे. आपल्याला डॅब 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 करायचं आहे. जास्त आपल्याला कन्सिलर घासायचं नाहीये किंवा चोळायचं नाहीये त्या स्किनवरती. नुसतं थोडंसं आपल्याला डॅब 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 करायचं आहे. जे आपण पीच कलर करेक्टर होतं ते आपण न्यूट्रलाइज करण्यासाठी एक शेड डार्कर कन्सिलर आपण यूज करणार आहोत. आता तेच कन्सिलर मी माझ्या अंडर आईजला थोडंसं लावून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं मला ऍक्ने स्कार्स आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा मी हे यूज करत आहे. आणि ब्युटी ब्लेंडर घेतल्यानंतर त्या व्यवस्थित प्रकारे डॅब डॅब करून घेणार आहोत. आता बर्थमार्क लपवायचा आहे. आता बर्थमार्क केव्हा लपतो, जेव्हा तुमच्या कन्सिलरचं जे कव्हरेज असेल ते हाय असेल तेव्हाच तुमचा बर्थमार्क लपवू शकतो. तर साठी मी आता डर्माचं कन्सिलर पॅलेट जे आहे ते यूज करणार आहे. कारण डर्माचा जो कव्हरेज आहे तो खूप हाय कव्हरेज आहे. कारण हे जरासं थिक फाउंडेशन आहे, त्यामुळे याचा कव्हरेज हाय आहे आणि हाय कव्हरेजमुळे आपण पण काहीही या कन्सिलर पॅलेटने लपवू शकतो. म्हणजे हे आपण बेस म्हणून पण यूज करू शकतो, ऍज अ कन्सिलर म्हणून पण यूज करू शकतो आणि ऍज अ करेक्टर म्हणून सुद्धा आपण हे यूज करू शकतो. याचे म्हणजे तुम्ही एक पॅलेट जरी घेतलं ना तरी तुम्ही सॉर्ट आउट आहात. त्याच्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर हे पॅलेट एकदम बेस्ट आहे. याच्याने तुम्ही ड्यूई मेकअप सुद्धा करू शकता, तुम्ही मॅट मेकअप सुद्धा करू शकता. कसं करणार आहोत, काय करणार आहात त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी पुढे कुठलाही व्हिडिओ टाकेल, जसं की डर्माचं पॅलेट यूज करून आपण ड्यूई मेकअप कसं काय करू शकतो. मॅट मेकअप तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ड्यूई मेकअप कसं काय करू शकतो ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर आत्ताच्या आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही पुढचा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याच्यामुळे लगेच जा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. ओके. सो आता मी तुम्हाला माझं जे बर्थमार्क आहे ते लपवण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. कन्सिलर पॅलेट आहे डर्माचं कन्सिलर पॅलेट मधून आता याच्यातला मी काय करणार आहे तर DFD हा शेड जो आहे तर तो मी घेणार आहे. DFD शेड का घेणार आहे, कारण आपल्याला कलर करेक्शन करायचं आहे. आता बर्थमार्क जो आहे त्याचा जो कलर कसा आहे तर तो ग्रे किंवा ब्ल्यू अशामध्ये जातो.
ओके. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बर्थमार्क आहे. तर त्याला आता मी DFD हा शेड घेतलेला आहे. हे हार्ड असतात. तर त्याला कसं काय मेल्ट करायचं, तर तुम्ही आपल्या इंडेक्सला त्याला वॉर्म करू शकतात. वॉर्म केल्यानंतर ते आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे. आता इथं मी थोडंसं वॉर्म करत आहे, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारचं लिक्विड असतं, की ज्याच्याने कुठले पण हार्ड कन्सिलर जे असतात तर ते एकदम मेल्ट व्हायला लागतात. ते सुद्धा तुम्ही युज करू शकता, किंवा तुम्ही रिकोडचं मेकअप मिक्सर आहे ते युज करू शकतात. अशा प्रकारचे भरपूर मेकअप मिक्सर आहेत ते तुम्ही युज करू शकता. त्याला काय करणार आहे, थोडंसं माझ्या हातानेच वॉर्मनेस घेणार आहे आणि वॉर्मनेसने मी त्याला ब्लेंड करणार आहे. तर तुम्ही बघू शकता लगेच तुम्हाला कव्हरेज कळेल. ओके. सो तुम्ही बघितलं आहे की माझा जो बर्थमार्क आहे तो कशा प्रकारे हाईड झाला आहे. आणि अजून जर याला तुम्ही हाईड करायचं आहे तर तुम्ही याच्यावरती एक्स्ट्रा कव्हरेज सुद्धा देऊ शकतात, म्हणजे कम्प्लिटली हे हाईड होईल. परत मी अजून एक कव्हरेज देत आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आहे आणि ब्युटी ब्लेंडर घेऊन तुम्हाला ते हळुवारपणे फक्त डॅब करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी फक्त डॅब केलेलं आहे एकदम हलक्या हाताने. सो अशा प्रकारे आपलं जे बर्थमार्क होतं ते सुद्धा कम्प्लिटली हाईड झालेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण स्किन एका स्टोन मध्ये जर आणायची असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला कलर करेक्शनचीच गरज असेल. फक्त तुम्हाला एक शेड तुमच्या स्किन टोन पेक्षा डार्कर कन्सिलर घेऊन तुमच्या चेहऱ्याला पूर्ण करेक्ट करायचं. सो तुम्ही बघू शकता की कम्प्लिटली आपण आपला जो फेस आहे तो कम्प्लिटली कलर करेक्ट करून घेतलेला आहे. आता यानंतरची जी स्टेप येते ती येते फाउंडेशन. आता कधी पण फाउंडेशन आणि कलर करेक्शन मध्ये थोडासा गॅप ठेवा, ऍटलीस्ट 2-3 मिनिटाचा तरी गॅप ठेवा, जेणेकरून तुमचं कलर करेक्शन आणि तुमचं फाउंडेशन हे एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही. फाउंडेशन कंप्लीट झालेलं आहे आणि फाउंडेशन कंप्लीट झाल्यानंतरची जी स्टेप येते ती येते हायलायटिंग. आता हायलायटिंग कन्सिलरसाठी मी इथं स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलं आहे, ज्याच्यात माझं शेड आहे 02 आणि त्याने मी हायलायटिंग करून घेतलेली आहे. जेणेकरून काय होईल की हायलायटिंग केल्यानंतर आपले जे फेसचे फीचर्स असतात जे आपल्याला हायलाइट करायचे असतात ते हायलाइट होऊन येतात. तर जोपर्यंत आपण अंडर आय सेट करत नाही तोपर्यंत आपल्या अंडर आईज मध्ये क्रीजिंग ही होणार म्हणजे होणार आहे. त्यानंतर अंडर आईज सेट करण्यासाठी मी इथं मार्सची लूज पावडर घेतलेली आहे आणि त्याने माझे अंडर आईज जे आहे ते सेट करून घेणार आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला जी पावडर आहे ती लीड मध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर जी एक्सेस स्पंज मध्ये येते ती आपल्याला डस्ट ऑफ करायची आहे. आणि काय करायचं आहे इथं आपल्याला एका साईडला आपल्याला पावडर घ्यायची आहे आणि एक साईड तर रिकामी असते. तर रिकाम्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, स्पंजच्या ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे आपल्या अंडर आईज परत ब्लेंड करून घ्यायचे आहेत. कारण त्याच्यात क्रीजिंग होणार आहे आणि लगेच आपल्याला इन्स्टंटली लगेच पावडरने सेट करायचे आहे, क्रीजिंग न होऊ देता. याच्याने काय होईल, तुमचे अंडर आईज क्रीज होणार नाहीत आणि हे अंडर आईज क्रीज नाही झाल्यामुळे आपले लाँग स्टे सुद्धा करतील. आता मी दोघं अंडर आईज सेट करून घेतले आहेत आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता. दोघंही अंडर आय एकदम फ्लॉलेसली सेट झाले आहेत. पण जर अंडर आईज आपल्याला लॉंग स्टे करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अजून एक फिनिशिंग पावडर म्हणजे तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती घ्यायची आहे. आणि कॉम्पॅक्ट पावडर इथं मी मेबलिन फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर घेतली आहे आणि त्याने काय करणार आहे मी, तर परत मी अंडर आय सेट करणार आहे. आणि कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सेस जे आहे ते सेम डस्ट ऑफ करून घ्यायची आहे आणि एक्सेस डस्ट ऑफ केल्यानंतर तुम्हाला लगेच अंडर आय सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला कम्प्लीट तुमचा कन्सिलर जो आहे तो सेट करायचा असतो. आता काय करायचं आहे, तुम्हाला पिंपल रेड असतो, सो त्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचा कलर करेक्टर वापरायचा आहे. पण त्याला परत आपल्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किन टोन पेक्षा एक शेड डार्क कन्सिलर वापरावा लागतो. आणि जर तुमचे पिंपल्स जास्त इंटेन्स नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या स्किन टाईपचा जो कलर आहे किंवा त्याच्यापेक्षा एक टोन डार्क घेतला तरी तुम्ही ते पिंपल्स तुमचा जो आहे तो हाईड करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते. हा एक ऑरेंज आहे कलर करेक्टर आणि एक पीच आहे. हे दोघं बघू शकता तुम्ही. दोघांचा जो कलर आहे तो वेगवेगळा आहे. जास्त प्रॉब्लेम जास्त डार्क कलर करेक्टर, कमी प्रॉब्लेम कमी डार्क कलर करेक्टर. म्हणजे जशी इंटेन्सिटी असेल तसं तुम्हाला कलर करेक्शन यूज करायचं आहे. जर तुम्ही इंटेन्सिटी काहीच नसेल डार्क सर्कलची किंवा एखाद्या पिगमेंटेशनची आणि तिथे तुम्ही एकदम डार्क कलरचा ऑरेंज कलर करेक्टर जर लावला तर ते बिलकुल काही काम होणार नाहीये. उगाचच तुमची लेअरिंग होते आणि उगाचच तुमचा प्रोडक्ट सुद्धा वाया जातोय असं समजा. आणि जिथे गरज आहे तिथे तुम्हाला डार्क वापरायचं आहे, जिथे गरज नाही तिथे तुम्ही लाईट वापरला तरीही चालेल, पीच वापरला तरीही चालेल किंवा स्किन टोनला एक शेड डार्क असेल तरीही वापरला तरीही चालतो. त्याच्यानंतर हा आहे ग्रीन कलर करेक्टर. आता हा ग्रीन कलरचा कलर करेक्टर केव्हा युज करायचा आहे, जेव्हा तुम्हाला एकदम रेडनेस इंटेन्स असेल, खूप रेडनेस असते, काही काही लोकांना खूप रेडनेसचा इश्यू असतो फेसवरती, तेव्हा तुम्हाला रेडनेस साठी हा जो कलर करेक्टर असतो ग्रीन कलरचा तो वापरला जातो. त्याच्यानंतर इथं आहे पर्पल कलरचा कलर करेक्टर. आता हा पर्पल कलरचा कलर करेक्टर केव्हा युज होतो, जेव्हा येलोनेस असेल. ओके, जेव्हा तुमची स्किन खूप डल असेल,
खूप येलोइश स्किन टाईप असते कुणाकुणाची, तर त्या येलोइश स्किन टाईपला जर असं न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण हा पर्पल कलरचा जो कलर करेक्टर असतो तो युज करत असतो. आपण पर्पल आणि ग्रीन कलरचा कलर करेक्टर आपण युज केलेला आहे त्यांच्या स्किन टाईपनुसार. सो त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय वापरणार आपण, तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण एखादा ब्राऊन कलरचा जो म्हणजे ब्राऊन कलरचा म्हणजे कसा आपल्या स्किन टोन पेक्षा थोडासा डार्क, म्हणजे 2 ते 3 टोन डार्क आपण कन्सिलर घेणार आहोत. जसं की आता तुम्हाला दिसतोय इथं हा डार्क आहे, तर तो डार्क ब्राऊन आपण घेणार आहोत. आणि जर आपण पर्पल वरती जर तो लावला तर तुम्ही बघू शकता हा एकदम स्किन मध्ये कम्प्लिटली मर्ज होऊन गेला आहे. आता सेम आता इथं आहे ग्रीन कलर करेक्टर. आता ग्रीनला आपल्याला न्यूट्रल करायचं आहे, तर त्याच्यासाठी पण सेम आपण डार्क कलरचा हा जो आहे हा कलर करेक्टर तो युज करणार आहोत. आता बघणार तुम्ही ग्रीन सुद्धा कम्प्लिटली आपल्या स्किन सारखा होऊन जाईल. ओके, सो तुम्ही बघू शकतात हे दोघं सुद्धा एकदम स्किन मध्ये व्यवस्थित प्रकारे मर्ज होऊन गेले आहे. म्हणजे आता तुम्हाला जास्त लेअरिंगची सुद्धा गरज पडणार नाही. या करेक्टरने आपल्याला आधी डार्कनेस आपल्याला न्यूट्रल करायची आहे आणि मग त्यावर आपल्याला कन्सिलर लावायचं आहे आपल्या स्किन टाईपनुसार. जसं मी तुम्हाला दाखवलं तसंच तुम्हाला लगेच फरक दिसेल. आणि जर तुम्हाला हायलाइटिंग करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 शेड लाइटर कन्सिलर तुम्हाला निवडायचा असतो. कन्सिलर विकत घेताना तुम्हाला नेहमी डे लाईट मध्ये टेस्ट करूनच विकत घ्यायचा आहे. इंडोर लाईट मध्ये जो कन्सिलर असतो तो बिलकुल तुम्हाला खरेदी करायचा नाहीये. ऑनलाईन विकत घेणार असाल तर foundation.com चा तुम्ही युज करू शकता, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. काही जण नुसता कन्सिलरचा सुद्धा मेकअप करतात, तर त्यासाठी तुम्हाला नेहमी लाईट वेट कन्सिलरच निवडायचे आहेत. हेवी कन्सिलर बिलकुल निवडायचे नाहीये. आणि कन्सिलरचा परफॉर्मन्स 70% स्किन वरतीच अवलंबून असतो. सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागतं, क्लिअर स्किन पाहिजे, त्याच्यावरती तुम्हाला टोनर लावायचंय, मग मॉइश्चरायझर लावायचंय, आवश्यक असेल तर तुम्ही प्रायमर सुद्धा युज करू शकता. आणि अंडर आईज साठी थोडासा अंडर आय क्रीम लावा किंवा मॉइश्चरायझर सुद्धा चालेल. त्यामुळे तुमची क्रिजिंग जी आहे ती कमी होईल. कन्सिलर लावायची एक टेक्निक असते. सो तुम्हाला कन्सिलर नेहमी हे पातळ लेअर मध्येच लावायचं आहे. जास्त आपल्याला क्रिजिंग व्हायला नाही पाहिजे म्हणून पातळ लेअर वापरायची आहे. अंडर आईज साठी तुम्हाला छोटासा ट्रायंगल बनवायचा आहे किंवा नाकाच्या बाजूला छोटासा डॉट जरी ठेवला आणि तो ब्लेंड केला तरीही होतं. डॅम्प स्पॉन्जने मग तुम्हाला हलक्या हाताने टॅपिंग मोशनने ते ब्लेंड करायचं आहे. पिंपल किंवा स्पॉट साठी तुम्हाला ब्रशचा युज करायचा आहे. फक्त त्याच जागेवर कन्सिलर डॅप करायचं आहे जिथं तुम्हाला गरज आहे. हायलाइट साठी तुम्हाला फोरहेड, नोज, त्याच्यानंतर चीन, त्याच्यानंतर अंडर आईज यावरती तुम्हाला एकदम हलका कन्सिलर हायलाइटिंग कन्सिलर लावायचा आहे. अंडर आईज जर तुम्हाला सेट करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला लूज पावडर ही थिन लेअर मध्ये अप्लाय करायची आहे. बेकिंग फक्त आपल्याला स्पेशल ऑकेजन साठी किंवा मेकअप तुम्हाला लॉंग लास्टिंग करायचा आहे तेव्हाच युज करायचा आहे. तर मी तुम्हाला टूल्स बद्दल सांगते. जर तुम्हाला नॅचरल फिनिश पाहिजे असेल तर तुम्ही स्पंज वापरायचा आहे. ब्रश केव्हा वापरायचा आहे, जेव्हा तुम्हाला प्रिसाइज कव्हर पाहिजे असेल तेव्हाच तुम्हाला ब्रश वापरायचा आहे. फिंगर्स जेव्हा आपण क्विकली ब्लेंड करायचं आहे तेव्हाच युज करायचं. मी पर्सनली स्पंज प्रेफर करते अंडर आईज साठी आणि ब्रश जेव्हा आपल्याला पिंपल मार्क्स असतात ते कव्हर करण्यासाठी वापरत असते. कन्सिलर जर तुम्हाला टिकवायचा असेल तर हलक्या हाताने तुम्हाला लेयर्स अप्लाय करायचे आहेत, लेयर्स ठेवायचे आहेत आणि ग्रिप प्रायमर तुम्हाला वापरायचा आहे आणि पावडरने सेट करायचं आणि शेवटी तुम्हाला सेटिंग स्प्रे युज करायचा आहे किंवा फिक्सर युज करायचे आहे. ऑइली स्किन असेल तर तुम्हाला मॅट फिक्सर आणि ड्राय स्किन असेल तर तुम्हाला ड्यूई फिक्सर युज करायचं आहे. काही चुका सांगते ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत, जसं की जास्त प्रोडक्ट वापरणं टाळायचं आहे, चुकीचा शेड तुम्हाला निवडायचा नाहीये, ड्राय अंडर आईज असतील तर कन्सिलर लावणं टाळायचं आहे, डायरेक्टली अप्लाय करायचं नाही, पावडर जास्त बेक करणं सुद्धा टाळायचं आहे. याच्याने तुमचे जे कन्सिलर असेल तर क्रीज होईल, फ्लॉलेस दिसणार नाही. हे जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुमचा कन्सिलर एकदम फ्लॉलेस दिसेल, अंडर आईज फ्लॉलेस दिसेल, मेकअप फ्लॉलेस दिसेल. आता मी तुम्हाला मी वापरत असलेले काही बेस्ट कन्सिलर जे की अफोर्डेबल सुद्धा आहेत ते सांगणार आहे आणि जे एकदम बेस्ट रिझल्ट देतात. सगळ्यात पहिले आहेत हे स्विस ब्युटीचे कन्सिलर. स्विस ब्युटीचे कन्सिलर हे टार्टचे कन्सिलरचे ड्यूप आहेत असं सगळेजण म्हणतात आणि ते मी टार्टचं कन्सिलर आतापर्यंत युज केलं नाहीये. त्याच्यामुळे मी काय सांगते की स्विस ब्युटीचं जे कन्सिलर आहे ते बेस्ट आहे. मी युज करते आणि कव्हरेज सुद्धा चांगलं आहे आणि बेस्ट रिझल्ट देतात. सो माझ्याकडे जे शेड्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. जो ऑरेंज ऑरेंज टाइप जो आहे तो आहे नंबर 1. त्याच्यानंतर मी हायलाइटिंग साठी 2 किंवा 3 हा युज करत असते. माझ्याकडे 2, 3, 4, 5 हे अशा एवढ्या टाइपचे जे नंबर आहेत ते माझ्याकडे आहेत. आणि सो तुम्ही बघू शकता हे स्विस ब्युटीचे कन्सिलर आहेत. हे मी नेहमी युज करते आणि यांचा रिझल्ट जो आहे तो सुद्धा खूप छान आहे. अफोर्डेबल मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्विस ब्युटी बेस्ट आहे. तर आहे हे मार्सचं कन्सिलर. मार्सचे कन्सिलर पण खूप बेस्ट आहेत, हायड्रेटिंग आहेत आणि मॅट सुद्धा आहेत. म्हणजे तुमच्या अंडर आईज हायड्रेट सुद्धा करतात आणि त्यासोबत मॅट फिनिश सुद्धा प्रोव्हाइड करतात. सो हे आहे मार्सचं कॅन्सल कन्सिलर आहे आणि याच्यात जो माझा शेड आहे तो सँडस्टोन हा शेड आहे. हा शेड म्हणजे आपल्याला जर आपल्या स्किन टाईप नुसार आपल्याला मेकअप करायचा आहे, पटकन कन्सिलरचा मेकअप करायचा आहे, तर तुम्ही माझ्या स्किन टाईपचे असाल, माझ्या स्किन टोनचे असाल तर तुम्ही हा सँडस्टोन हा एक कन्सिलरचा शेड तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकता.
आहे लॉरियलचे इन्फॅलिबल फुल वेअर कन्सिलर. आता हे जे कन्सिलर आहे हे फुल कव्हरेज देणारे कन्सिलर आहे. नेक्स्ट आहे हे मेबलिनचं कन्सिलर. याच्यात माझा शेड आहे मीडियम आणि हे खरंच मीडियम कव्हरेज देतात, जास्त हाय कव्हरेज देत नाही. आणि जो नेक्स्ट आहे अजून तो आहे पर्पलचं हे कन्सिलर. एव्हरीडे कन्सिलर म्हणून हा आहे आणि हे खूप लाईट वेट आहे आणि खरंच एव्हरीडे कन्सिलर म्हणून सुद्धा आपण युज करू शकतो, तसाच आहे हा. त्यानंतर आहे हे सुप्राचे कलर करेक्टर किंवा कन्सिलर किंवा ऍज अ बेस म्हणून सुद्धा युज करू शकतो. याच्यात माझा शेड आहे FS38 आणि FS28 हे 2 शेड आहेत. हे NYBचं स्टिक कन्सिलर आहे. हे एकदम ऑरेंज टाइप आहे, म्हणजे जर तुमचं डार्क सर्कल हे इंटेन्स असेल तर तुम्ही हा ऑरेंज कलर करेक्टर घेऊ शकता. हे रिकोडचे कन्सिलर, म्हणजे हे कलर करेक्टर किंवा कन्सिलर किंवा ऍज अ बेस म्हणून सुद्धा वापरू शकतात. याच्यामध्ये माझे जे शेड आहे ते आहे 9, 10 आणि 11 हे 3 शेड आहेत. एक आहे ऑरेंज, एक आहे लाईट आणि एक आहे मीडियम टाइपचा. जे कलर करेक्टिंग पॅलेट आहे किंवा ऍज अ बेस म्हणून सुद्धा हे केमोफ्लाज क्रीम म्हणून आपण युज करू शकतो आपल्या स्किन टाइप वरती, म्हणजे ड्यूई किंवा मॅट दोघं टाइपचे याच्याने आपल्याला मेकअप करता येतात. आणि हे तुम्ही कलर करेक्शन म्हणून पण युज करू शकता, ऍज अ बेस म्हणून पण युज करू शकता. आता याच्यात जो माझा शेड आहे तो आहे ब्रायडल आणि मी माझा जो फाउंडेशनचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे सगळे काही मी एकदम इन डिटेल ऍज अ बेस म्हणून कसं काय वापरायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आहे हे इनसाइडचे कलर करेक्शन आणि ऍज अ कन्सिलर म्हणून पण युज करू शकता. हा आपण तेव्हाच युज करायचा आहे जेव्हा आपल्याला कलर करेक्शन करायचं आहे आणि हे आपण तेव्हाच युज करायचं आहे जेव्हा आपल्याला कन्सिलर करायचं आहे. सो हे 2 जरी तुमच्याकडे असले तरीही तुम्हाला दुसरं कुठलंही कन्सिलर विकत घ्यायची गरज नाहीये. तर हा होता माझा संपूर्ण कन्सिलर गाईड, खास मराठी स्किन टोन साठी. तुम्हाला या व्हिडिओतून काहीतरी नवीन शिकला असं जर वाटत असेल तर ते मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ग्लो विथ दीपालीला. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.